नमस्कार, मी प्रकाश फळडे. विचारवादळच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिंदेंच्या MSIDCचा भ्रष्ट कारभार. शहापूर मुरबाड रस्ता भ्रष्टाचाराने बरबटला. 7 वर्षांच्या परवडीनंतरही काम अपूर्ण. असंख्य अपघात आणि कित्येक जायबंदी तर काही बळी. निकृष्ट दर्जाचा उत्तम नमुना म्हणजेच हा रस्ता. गोठेघर आणि सातगाव पूल धोकादायक. दुर्घटना झाल्यास वर्षभर रस्ता बंद राहील. जनतेच्या निर्लज्ज उदासीनतेचा ज्वालामुखी कधी भडकेल. सत्तेची मुजोरी, प्रशासनाची लाचारी आणि ठेकेदाराची बेफिकिरी यांची अघोरी युती म्हणजे एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या MSIDCचा कारभार. याच MSIDC अंतर्गत होणारा शहापूर मुरबाड कर्जत खोपोली रस्ता याचं उत्तम उदाहरण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुणवत्तेच्या कितीही गप्पा मारून पण टक्केवारी आणि भ्रष्टाचारानं देशभरातील रस्ते सर्वाधिक बरबटले आहेत हे वास्तव आहे. जवळपास 800 ते 1000 करोड रुपये खर्च करून शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या 91 किलोमीटर काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचं उद्घाटन प्रत्यक्ष नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याच वेळी डांबरी असलेला हा रस्ता अत्यंत सुस्थितीत होता. वनजमिनीचा किंवा खासगी जमिनीचा प्रश्न न सोडवताच ठिकठिकाणी हा रस्ता खोदला. अंदाजपत्रकातील तरतुदींना फाट्यावर मारून प्रतिवर्षी जमेल तेव्हा जमेल तसं फक्त 5 ते 10 किलोमीटर रस्त्याचं काम होत होतं. त्यामुळे गेल्या 6-7 वर्षांपासून या खोदलेल्या रस्त्यातून चिखल मातीतून खड्डे चुकवीत हजारो प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या प्रवाशांमध्ये 3-4 वर्ष वयाची शाळकरी मुले आहेत, आबालवृद्ध आहेत, रोज शासकीय कार्यालयात जाणारा कर्मचारी आणि कर्ज काढून बाईक घेऊन गोडाऊनला जाणारा कामगार आहे, गरोदर भगिनी आहेत, आजारी ज्येष्ठ नागरिक आहेत, दूधवाला, भाजी उत्पादक शेतकरी आहे. जवळपास या तालुक्याची 1/3 वाहतूक याच रस्त्याने होते. आतापर्यंत या रस्त्यावर असंख्य अपघात झाले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे तर काही मृत्युमुखी पडले आहेत. धुळीच्या फुफाट्याने कित्येकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. मणक्याची हाडे खिळखिळी झाली आहेत तर कर्जावर घेतलेली वाहने निकामी झाली आहेत. तासवगतीने सुरू असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आंदोलनं झाली. जनता रस्त्यावर आली. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या मुद्द्यावर लोकसभा गाजवली. ठेकेदार आणि MSIDCच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी बिनकामाची छाती फुगवत त्यांचा दौराही घडवून आणला. शिंदे आले, त्यांनी पाहिलं आणि ते गेले. या पलीकडे रस्त्याच्या कामात काहीही फरक पडला नाही. काम पूर्ण होण्याआधीच ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. काही ठिकाणी भराव खचला आहे, काही ठिकाणी रस्ताही खचला आहे. एकूणच गुणवत्तेचे निकष धाब्यावर बसून हा रस्ता भ्रष्टाचाराने बरबटला आहे. आता प्रशासनाकडून खासगी जमीन मालकांचा मुद्दा पुढे आणला जातो. त्यांची मागणी गैर असेल तर 2 वर्षात त्यांचा विरोध मोडून काम का होत नाही आणि त्यांची मोबदल्याची मागणी रास्त असेल तर 2 वर्षात त्यांना मोबदला का मिळाला नाही. आंदोलनामध्ये चमकोगिरी करणारे दौलत दरोडा गप्प का. मीच रस्ता मंजूर केला असे सांगणारे किसन कथोरे यावर का बोलत नाहीत. पत्रकार आणि सोशल मीडियावरील चर्चा या व्यतिरिक्त रोज अनंत यातना भोगणाऱ्या जनतेला कुणीही दिलासा दिला नाही. काल परवा पडलेल्या पावसात अनेक बाईक स्वार देखील पडले. रस्त्यावर पसरलेल्या अनावश्यक मातीचा पावसामुळे चिखल झाला. ज्या ठिकाणी केवळ मातीचा भराव आहे तेथे दलदल झाली आहे. ठिकठिकाणी 5-10 मीटरचा रस्ता जोडलेला नाही. त्या ठिकाणी बाईक स्वारांची चिखल मातीमुळे
तारांबळ उडाली आहे। शहापूर ते कोळकेवाडी पर्यंतच्या रस्त्याची अवस्था तर अतिशय दयनीय असून रस्ता रुंदीकरणास शेतकऱ्यांची हरकत असेल तर आहे त्या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी जनतेची मागणी आहे। तसं झालं नाही तर या रस्त्यावर आगामी पावसाळ्यात अपघातांची मालिका लागेल। याच रस्त्यावरील कांबारे पॉवर हाऊस जवळील पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे। पावसाळ्यात या पुलावरून पाणी जातं। या पुलाला कठडे नसल्यामुळे अनेकदा रस्ता आणि नाला समजत नसल्याने वाहने नाल्यात पडतात। याशिवाय भातसा नदीवरील महत्वाचा मोठा पूल देखील कमकुवत झाला असून धोकादायक वळणावर आहे। मुरबाडकडे किंवा आता नव्याने झालेल्या समृद्धीकडे जाणारी अतिशय अवजड वाहने याच रस्त्यावरून जात असल्याने पुलाला अधिक धोका संभवतो। पावसाळ्यात भातसा नदीला प्रचंड पूर येतो, तेव्हा जर या पुलाने दगाफटका दिला तर वर्षभर तरी या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीला पर्याय असणार नाही। त्यामुळे शहापूरचं जनजीवन ठप्प होईल, अनेकांचा रोजगार जाईल। त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये जशी भीती आहे तसाच रागही आहे। सत्तेतील शहाण्यांना समाजाच्या संवेदना का कळत नाहीत? शोषित जनतेने सामाजिक गुलामी आणि राजकीय हुजरेगिरी सोडत असंतोषाचा अंगार फुलवण्याची गरज आहे। सरकार, प्रशासन आणि ठेकेदार यांच्या विरोधात आता जनतेलाच आरपारची लढाई लढावी लागणार आहे। विचारवादळच्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, विचारवादळशी जोडून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विचारवादळ।